नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आजच्या चर्चेमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीची मराठीची प्रश्नपत्रिका जी आहे ती यावर्षीची कशी असू शकते त्यावरती आपली चर्चा असणार आहे. द्वितीय सत्रची परीक्षा बघा मित्रांनो, द्वितीय सत्र परीक्षा आपली सुरू होत आहे आणि मराठीचा जो पेपर आहे त्याचं स्वरूप आपण नेमकं समजून घेऊयात. हा एक मराठीचा पेपर आहे, तर या पद्धतीनं आपलं मराठीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप साधारणतः असू शकतं. ओके, तर याच्यामध्ये पहिला जो विभाग आहे हा जो आहे गद्य विभाग आहे, ज्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्या प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये आ आणि ई अशा 3 उपप्रश्न असतील. तुम्हाला जो आहे तो आ ई किंवा अ ब क असे या ठिकाणी असतील. ॲक्च्युली ब आणि क असतील, पण ठीक आहे. पण 3 उपप्रश्न या ठिकाणी तुम्हाला असणार आहे आणि या 3 उपप्रश्नांमध्ये 3 उतारे असतील. बघा, अ मध्ये एक उतारा, ब मध्ये एक उतारा आणि क मध्ये एक उतारा. अ मधला उतारा जो आहे तो तुम्हाला जवळपास 8 मार्कांचा आहे, ब मधला 8 मार्कांचा आणि क मधला 4 मार्काचा. तर अशा प्रकारे इथे 20 मार्क आहे. तर अ मधला जो उतारा आहे तो पुस्तकातला आहे, हा पुस्तकातला आहे आणि एक जो शेवटचा उतारा आहे क मधला, तर तो पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असू शकतो. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला साधारणतः 16 मार्काचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी इथे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपण बघूयात एक उतारा या ठिकाणी जर आपण बघितला तर हा जो उतारा आहे आपल्याकडं याच्यामध्ये काय दिलं की खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती. इथे 4 मार्क जे आहेत पहिले ते 4 मार्क खूप सोपे असतात, परंतु पुढचे जे 4 मार्क आहेत तिथे तुम्हाला स्वमत किंवा तुमचे विचार मांडावे लागतात, तिथं थोडीशी गडबड होऊ शकते. बघा, इथे पहिला प्रश्न काय आहे की बहिणाबाईंना कशाची जास्त चीड येते. तर इथं दिलेलं आहे बघा, या उतार्यामधूनच तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत की इथं दिलं आहे की बहिणाबाईंना सर्वात जास्त चीड असेल तर ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या कृतज्ञपणाची. तर इथं लिहायचं माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या कृतज्ञपणाची किंवा कृतज्ञपणाची लिहिलं तरी चालेल, पण शक्यतो पूर्ण लिहा. ओके, पुढचा मुद्दा आहे मानव जातीपुढे उभी राहिलेली समस्या. आता मानव जातीपुढे नेमकी कुठली समस्या उभी राहिलेली आहे, तर इथे आहे बघा, इथे एक समस्या दिलेली आहे. तर ती जरा शोधून तुम्हाला या ठिकाणी लिहायची नेमकी काय समस्या आहे. तर तुम्हाला इथे ओके, तर बघा, माणसाने माणूस कसे व्हावे हीच प्रचंड समस्या मानवजातीपुढे निर्माण झालेली आहे. तर असे सोपे सोपे प्रश्न आहे आणि त्याचबरोबर बहिणाबाई माणसाला संतापून काय म्हणतात, 1 आणि 2 मुद्दे जे आहेत ते लिहायचे. इथे 4 मार्क पहिल्या या 3 प्रश्नांमध्ये किंवा कधी कधी 2 प्रश्नांमध्ये 4 मार्क असतात, ते मिळू शकतात. फक्त हा शेवटचा जो प्रश्न असतो उतार्यामधला, जिथं तुम्हाला तुमचं मत मांडावं लागतं, इथे डिटेलमध्ये लिहावं लागतं. साधारणतः 1 पान भरून तरी या प्रश्नाचं उत्तर लिहिलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला 4 मार्क मिळतील. जसं की एक प्रश्न आहे की माणसा माणसा कधी होशील माणूस या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दात लिहा, किंवा माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा. दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला लिहायचा असतो, 4 मार्क. ओके, पुढचा ब चा उतारा तो सुद्धा पाठ्यपुस्तकातला असतो, तो पण 8 मार्काला सेम आहे. पहिल्या प्रश्नामध्ये बघा, इथं 2 मार्काला प्रश्न आहे, लग्नानंतर 15-16 वर्षात टॉल्स्टॉयने लिहिलेल्या 2 कादंबऱ्या. तर त्या कादंबऱ्या बघा इथे दिले, युद्ध आणि शांती आणि त्याचबरोबर ॲना कॅरेनिना. ह्या 2 कादंबऱ्यांची नावं तुम्ही इथं लिहू शकता. एकदम सोपा मुद्दा आहे. दुसरा प्रश्न पण सोपा आहे, ज्याच्यामध्ये युद्ध आणि शांती या कादंबरीचे मोठेपण सांगणारा स्ट्रॅकाव या तज्ज्ञ टीकाकाराचा अभिप्राय तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. 2 या ठिकाणी मुद्दे आहेत ते लिहायचे. 4 मार्क इथे तुम्हाला मिळतील. फक्त इथल्या 4 मार्काला या दोघांपैकी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. साधारणतः 1 पानभर लिहिलं पाहिजे. जसं की पहिला प्रश्न आहे, साहित्य क्षेत्रात ही कादंबरी म्हणजे न भूतो न भविष्यती या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा, किंवा युद्ध आणि शांती ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉल्स्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दात तुम्हाला लिहायचे आहे. दोघांपैकी एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकताय. ओके, तर सोपे सोपे प्रश्न असतात. पुढचा जर प्रश्न तुम्ही बघितला, क उतारा हा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असतो आणि 4 मार्काचा. बघा, इथं उतारा आपण सुरुवातीला वाचू वाटलं असतं आणि मग त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेऊयात. एकदम सोपं असतं बघा. कोणत्याही मुलीच्या आयुष्यात येणारा प्रथम पुरुष म्हणजे पिता. खरं तर पिता मुलगी हे आपल्या संस्कृतीमधील एक हळूवार नातं. पित्याची प्रतिमा जशी त्या मुलीच्या मनात निर्माण होते, त्यातून ती जगातील इतर पुरुषांकडे बघायला शिकते. नंतर तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाची तुलना पिता नामक व्यक्तीशी केली जाते, कारण पुरुष या भूमिकेचा मानदंड तिच्या मनात पित्याकडे बघून तयार झालेला होतो. जर पिता प्रेमळ, रुजू आणि मृदू स्वभावाचा असेल, तरच तिच्या मनातील ठोकताळे त्यानुसार बनतात. याउलट पिता दारू पिऊन आईला मारत असेल, शिवीगाळ करत असेल, तर पुरुषाकडे बघण्याची दृष्टी त्यानुसार बदलते आणि म्हणूनच पिता हा तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा पहिला पुरुष ठरतो. या टप्प्यात तिला पित्याकडून आवश्यक आधार व प्रेमळ पिता मिळाला आणि तोही चांगल्या काळजीवाहूच्या
भूमिकेत मिळाला तर तिचा एकंदरीत पुरुषाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आश्वासक बनतो. याउलट घडले तर मात्र ती नंतरच्या आयुष्यात आश्वासक आधार शोधते. तर बघा आपल्या संस्कृतीमधील एक हळूवार नातं जे आहे ते या ठिकाणी कुठलं आहे? तर बघा एक हळूवार नातं कुठलं? पिता आणि मुलगी हे नाव आहे. पिता व मुलगी आपण तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. ओके. पुढचा मुद्दा आहे पित्याचा स्वभाव या ठिकाणी तुम्हाला इथं लिहायचा आहे. पित्याचा स्वभाव तो आहे तो तुम्हाला या मधून आलेला जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. तर अतिशय सोपे प्रश्न असतात मित्रांनो. मुलीचा पुरुषाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कधी आश्वासक बनतो? या ठिकाणी बघा या मुद्द्यामध्ये तुम्हाला इथं तुम्हाला कुठेतरी ते आन्सर मिळू शकतं. ठीक आहे. पण 4 मार्क आहेत मित्रांनो. 4 पैकी 4 मार्क इथे मिळू शकतात. हा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे. नीट वाचून व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो दुसरा पद्य विभागावरती प्रश्न आहे. तर या पद्य विभागामध्ये जर तुम्ही जर विचार केला तर साधारणतः हा प्रश्न जो आहे तो 16 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये 2 प्रश्न असतात. मध्ये जर बघितलं तर तुम्हाला एक कविता दिली जाईल आणि त्या कवितेच्या ओळींच्या आधारे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं विचारली जातील. 4 प्रश्न दिले जातील हे. ओके. तर हे 4 पैकी 4 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. पुढचा मुद्दा बघा. पुढचा जो प्रश्न आहे मध्ये कसं असतं सूचनेनुसार कृती. तुम्हाला साधारणतः इथे 6 कृती दिल्या जातील. 6 पैकी तुम्हाला 4 कृती ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. असा हा प्रश्न असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 3 जो आहे नाटक हा साहित्य प्रकार जो आहे यावर आधारित तुमचा हा प्रश्न असणार आहे. साधारणतः 12 मार्काचा आहे. याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे मध्ये जर बघितलं तर मध्ये तुम्हाला पठित पाठावर आधारित एक कृती दिली जाईल. जवळपास या ठिकाणी 6 मार्काचा हा प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये बघा पहिला जो प्रश्न दुसरा प्रश्न जो आहे तो जवळपास इथे 2 मार्क आहेत आणि त्याचबरोबर नाटकाच्या प्रयोगाची सफलता कशावर अवलंबून असते याचं उत्तर, नाट्य केव्हा निर्माण होते याचं उत्तर. तर अतिशय सोपे प्रश्न असतात इथे नाटकावर आधारित असतील. ओके. त्याच्यानंतर जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 5 कृती दिल्या असतात. त्या 5 पैकी 3 कृती तुम्हाला लिहायच्या आहेत. तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बाकी काय नाही. ओके. चौथा जो प्रश्न आहे हा जो तुमचा उपयोजित मराठीवरती 18 मार्काचा आहे. ज्याच्यामध्ये बघा फेसबुक मैत्री आवश्यक की अनावश्यक या विषयावर 12 ते 15 ओळी ब्लॉग तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर मुद्रित शोधनासाठी लागणारी कौशल्य खालील मुद्द्याच्या आधारे तुम्हाला लिहायचे आहेत. तिसरा पॉईंट आहे वसुंधरा दिनानिमित्त होणाऱ्या उत्कृष्ट स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करा असा एक प्रश्न असतो. त्याचबरोबर खालील वाक्यांची मराठी व इंग्रजीमध्ये अनुवाद करा. मग बघा इथं तुम्हाला या वाक्यांचा तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये अनुवाद करायचा आहे. 5वा व्याकरणाचा विभाग आहे मित्रांनो. व्याकरणाचा विभाग 14 मार्काला आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला हे दिसतात व्याकरणाचे प्रश्न हा शेवटचा विभाग आहे. तर अशी एक प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी असू शकते या वर्षीची. या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात. मराठीची प्रश्नपत्रिका साधारणतः कशी असू शकते यावर आपण चर्चा केली. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.